नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 5वी मधील विषय इंग्रजी शिकणार आहोत. इंग्रजी विषयाचा एक नवीन चॅप्टर, एक नवीन भागाला आपण सुरुवात करणार आहोत. पण त्यातपूर्वी मुलांना आपण पाहिलं तर 4.7 मध्ये आय स्पीक, आय से आणि आय टॉक आपण या पाठाबद्दल आपण पाहिलं होतं. म्हणजे हा जो पाठ नाही मुलांना, ही जी कविता होती की मी कशा प्रकारे बोलू शकतो, की ज्याप्रमाणे मी बोलतो त्याप्रमाणे जे पशु पक्षी आहे, जे कीटक आहेत ते कशा प्रकारे बोलतात हे आपण कवितेच्या माध्यमातून मुलांना समजून घेतलं होतं. आपण एका नवीन भागाला मुलांना सुरुवात करणार, जो आपला युनिट 4 मधला 4.8 आहे, जे सायंटिफिक फन फेअर आहे. काय आहे? सायन्स फन फेअर. सायन्स फन फेअर मध्ये आपण काय पाहणार की जे सायन्स बद्दलचे असलेले जे ट्रिक आहेत. फन फेअर, फन फेअर म्हणजे अर्थ काय आहे मुलांना? जत्रा आहे. फनचा अर्थ काय आहे? जत्रा आहे. सॉरी, फन म्हणजे मजा आहे आणि फेअरचा अर्थ काय आहे? जत्रा आहे. सायन्स म्हणजे काय? विज्ञान आहे. फन म्हणजे मजा आहे आणि फेअर म्हणजे काय आहे? जत्रा आहे. की सायन्सच्या संदर्भात असलेली जी जत्रा आहे की त्याच्यामध्ये वेगवेगळे जे एक्सपेरिमेंट आहेत ते कोणकोणत्या प्रकारे केले गेले आहेत या आपण पाठाच्या माध्यमातून पाहणार आहोत. सायन्स फन फेअर म्हणजे काय आहे मुलांना? विज्ञानाची असलेली मजेशीर जत्रा आहे. मग त्या जत्रेमध्ये कोणकोणते प्रयोग आहेत या प्रयोगाचा आपण अभ्यास करणार. मुलांना आपण खूप सारे प्रयोग आपण करत आहोत. जेव्हा प्रयोगशाळेमध्ये आपण जेव्हा प्रयोग करत असतो, जे लिटमस जो कागद आहे त्याच्यावर मुलांना आपण जर एखाद्या पदार्थ, आंबली पदार्थ टाकला, तो निळा काय होतो? तो जो सफेदचा निळा होतो. म्हणजे याचा अर्थ हे काय आहे? एक ट्रिक आहे की जे ॲसिड जे टाकलं जातं मुलांना, जो गॅस त्याच्यामध्ये टाकला जातो त्याच्यामुळे त्याचं काय होतं? त्या कागदाचं रूपांतरित होण्यास सुरुवात होत असते. त्याचप्रमाणे जे अनेक जे छोटे छोटे आपण प्रयोग पाहिले की जसे आपण जे जड पदार्थ आहे, जे हलके पदार्थ आहे, जे आपण पाण्यात टाकले आणि मग ते पदार्थ कोणते आहे? जड पदार्थ आणि जे हलके पदार्थ आहे. मग कोणते पदार्थ वर तरंगतात, कोणते पदार्थ खाली तरंगतात, आपण याचा काय करतो? ऑब्झर्वेशन करतो. मग हे असे प्रयोग आपण काय करतो? छोटे छोटे प्रयोग आपण करत असतो. त्याचप्रमाणे कुंडीमध्ये झाड लावणे, मग झाडाची वाढ कशी होते हा देखील एक सायन्सचाच भाग आहे, एक निरीक्षणाचा देखील भाग आहे. तर असे प्रयोग म्हणून आपण करत बघत होतो. आता पाहणार आहोत की या प्रयोगामध्ये किंवा या पाठामध्ये देखील कोणत्या प्रकारचे प्रयोग आले ते देखील आपण समजून घेऊया. चला तर आपण पाहूया मुलांना की इथे काय दिले आहे? सायन्स फन फेअर. बघा इथे काय दिलं आहे? सायन्स फन फेअर आहे. सायन्स फन फेअर म्हणजे काय आहे? विज्ञानाची जत्रा आहे, मजेशीर जत्रा आहे. एक्सप्लेनेशनला सुरुवात केली आहे. आपण पाहणार आहोत की ही जी मुलगी आहे ती शाळेच्या ड्रेसवर आहे. आपण शाळेमध्ये आहोत. तुम्ही देखील असं समजायचं की आपण कुठे आहोत? शाळेमध्ये आहोत. आणि आपण काय करणार आहोत? प्रयोगाला सुरुवात करणार. वेगवेगळे आपण प्रयोग बघणार आहोत की जे आज आपण पाहिले नव्हते, की यापूर्वी आपण कधी बघितले नव्हते. पण हे जे प्रयोग आहेत ते आपण पाहणार तर आहोतच, परंतु हे प्रयोग तुम्ही देखील घरी करून बघायचे आहेत. बघा आपण पाहणार, ही मुलगी काय बोलत आहे? हॅलो बोलत आहे. म्हणजे सगळ्यांना ती काय करत आहे? हॅलो सांगत आहे. तिच्या हातामध्ये काय दिसत आहे मुलांनो? हा फुगा दिसत आहे. मग ती याचाच अर्थ ती काय करणार आहे? फुग्यावर एक्सपेरिमेंट करणार आहे, प्रयोग करणार आहे. आपण बघणार आहोत. बघा इथे ती काय सांगत आहे? आय एम गोइंग टू शो यू हाऊ टू दिस बलून स्टिक टू द वॉल विदाउट ग्लू. ग्लू याचा अर्थ काय मुलांनो? आता आपण समजून घेणार आहोत की काय सांगत आहे की आय एम गोइंग टू शो यू म्हणजे मी तुम्हाला दाखवत आहे. काय दाखवत? आय एम गोइंग टू शो यू. काय? मी तुम्हाला दाखवत आहे हाऊ दिस बलून स्टिक. म्हणजे हा बलून स्टिक म्हणजे काय? चिटकवणे. टू द वॉल विदाउट ग्लू. मी हा दिवाळाला विदाउट ग्लू म्हणजे ग्लू न चिटकवता देखील मी तुम्हाला या बॉल काय करणार आहे? या वॉलला, या भिंतीला चिकटवून दाखवणार आहे. आता तुम्ही बोलाल असं कसं शक्य आहे? एखादी जर वस्तू आपल्याला जर चिटकवायची असेल, जर एखादा पेपर आपल्याला चिटकवायचा असेल तर आपण ग्लू शिवाय, चिकटपट्टीशिवाय आपण तो चिटकवू शकत नाही. मग ही जी विद्यार्थिनी आहे ती काय सांगत आहे? मग हीच एक्सपेरिमेंट करत आहे ना. मग ती तुम्हाला प्रयोग दाखवत आहे की मी तुम्हाला दाखवणार आहे की हा जो बलून आहे, हा जो फुगा आहे, हा मला जर भिंतीला चिपकवायचा आहे तो मी तुम्हाला चिपकून दाखवणार आहे विदाउट ग्लू. म्हणजे काय? ग्लू शिवाय, चिकट जे पदार्थ आहेत त्याच्याशिवाय मी तुम्हाला काय शिकवणार आहे? दाखवणार आहे. हा जो बलून आहे, फुगा आहे, तो तुम्हाला मी चिपकून दाखवणार आहे. आय एम गोइंग टू शो, मी तुम्हाला दाखवणार आहे हाऊ दिस बलून स्टिक म्हणजे चिटकवणे. टू द वॉल काय टाकलं इथे? विदाउट ग्लू. विदाउट ग्लू म्हणजे विदाउट ग्लूच्या शिवाय मी तुम्हाला हा भिंतीला बलून चिटकवून दाखवणार आहे. आता तो कसा दाखवणार आहे? तुम्हाला देखील प्रश्न पडला. आपण बघूया. बघा इथे ती सांगत आहे की कशा प्रकारे हा मी चिटकवणार आहे. मग तिच्याकडे काय आहे? एक ट्रिक आहे. ट्रिक म्हणजे काय मुलांना? युक्ती आहे. ती कोणती आहे आपण पाहणार आहोत. इथे दिले सी म्हणजे काय? पाहणे. जसं मुलांना तुम्ही मला बघत आहात आणि मी तुम्हाला पाहत आहे आणि सांगत आहे आणि तुम्ही ते ऐकत आहात मुलांनो. तसंच म्हणून इथे तिला दिलेलं आहे सी म्हणजे काय? पाहणे. सीचा अर्थ काय आहे? पाहणे आहे. फर्स्ट आय रब इट ऑन माय हेड.
ती फुगा काय करत आहे, ती तिच्या डोक्याला चोळत आहे. फर्स्ट म्हणजे पहिल्यांदा काय बोलत आहे, पहिल्यांदा आय रब. रब म्हणजे काय, चोळणे. रब आपण की आपण असं खूप थंडी वाजली की आपण दोन हाताचे जे तळहात आहेत ते आपण काय करतो, एकमेकांना चोळत असतो आणि ते चोळल्यामुळे जी उष्णता लागते, मग आपण काय करतो, टीचर सांगतात की तुम्ही ते तुमच्या गालावर ठेवा. म्हणजे काय होईल, तुम्हाला उष्णता लागेल, तुम्हाला ऊब लागेल. आणि म्हणून त्याने काय सांगितलं, फर्स्ट आय रब काय करते, चोळणे. इट ऑन माय हेड. हेड म्हणजे काय आहे, डोकं आहे. हेडचा अर्थ काय, डोकं आहे. मग ती काय करत आहे, तो फुगा आहे तो डोक्याला चोळत आहे. आता तुम्ही म्हणा ना, याच्यामध्ये कशी काय ट्रिक असू शकते, की कसं काय फुगा तो डोक्याला फुगा चोळून तो कशा काय भिंतीला चिटकू शकतो का? तर तुम्हाला याच्या शंका असेल तर तो देखील तुम्ही करून बघू शकता मुलांना. बघा इथे काय सांगितलंय, की आय सी. सी म्हणजे बघा, म्हणजे तिने बघायला सांगितलं आहे, ऑब्झर्वेशन करायला सांगितलं आहे, निरीक्षण करायला सांगितलं आहे, की सी फर्स्ट आय रब इट ऑन माय हेड. काय सांगितलं, माझ्या डोक्यावर मी काय करणार आहे, फुगा चोळणार आहे. बघा आता ती कशा प्रकारे बघा फुगा चोळत आहे, दिसत आहे की अशा प्रकारे फुगा चोळायचा आहे. बघा देन आय स्टिक इट टू द वॉल. आणि देन म्हणजे काय, नंतर. देनचा अर्थ काय आहे, नंतर. आय स्टिक इट टू द वॉल, नंतर मी काय करणार आहे, तो भिंतीला चिटकवणार आहे. स्टिक म्हणजे काय आहे, आता आपण बघायचं तो चिकटतो आहे का ते आपण बघणार आहोत. इज नॉट इट फन टू वॉच. काय सांगितलं, इट इज नॉट फन टू वॉच म्हणजे बघायला काय आहे, म्हणजे नक्कीच बघायला मध्ये मजा येत आहे का, असं ते विचारत आहे. हे नक्कीच बघायला मजा येत आहे का, हा तिथे प्रश्न, की याच्यामध्ये मजा आहे ना. बघा देर इज अ नो ट्रिक इन दिस. ती काय सांगते, की याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची युक्ती नाही आहे. ट्रिकचा अर्थ काय आहे, युक्ती मी सांगितलंय. देर इज नो ट्रिक इन धिस, की या एक्सपेरिमेंटमध्ये, या प्रयोगामध्ये कोणत्याही प्रकारची काय नाहीये मुलांना, युक्ती नाहीये. बघा आता हा फुगा कसा आहे, चिटे तिने हाताला धरलेला आहे का, म्हणजे तो काय आहे, अंधांतरी आहे. म्हणजेच काय झालं आहे मुलांना, की तो फुगा तिने बघा इथे तिच्या हेडला काय केलं आहे, डोक्याला तो घासला आहे, म्हणजे केसांवर घासला आहे. डोक्याला म्हणजे तिच्या डोक्याच्या वरती जे काय आहेत आपले केस असतात, त्या केसांना तो फुगा आहे तो घासल्यामुळे त्यांच्यामध्ये काय झालं आहे, घर्षण झालं आहे. एक ऑइलीपणा म्हणजे ते तेल जे तिच्या केसांना लागलं होतं ते फुग्यामुळे काय झालं आहे, ते फुग्याने ऑब्झर्व केलं आहे, ते शोषून घेतलं आहे. आणि ते शोषून घेतल्यामुळे तो फुगा काय झाला आहे, तो भिंतीला असा स्टक झाला आहे, तो चिकटलेला आहे. ही त्याच्यामध्ये म्हणून ती होती देर इज नो ट्रिक इन धिस. म्हणून सांगत आहे ना, देर इज नो ट्रिक म्हणजे याच्यामध्ये कोणतीही प्रकारची ट्रिक नाही आहे, कोणत्याही प्रकारची युक्ती नाही आहे किंवा कोणतीही जादू नाही आहे. हे साधं सिंपल काय आहे, सायन्स आहे. कळालं मुलांनो, की हा जो पहिला प्रयोग होता तो कशा प्रकारे केला. चला आता आपण दुसऱ्या प्रयोगाकडे वळूया. आपण पाहणार आहोत आपला दुसरा प्रयोग. दिस हॅपन ड्यू टू इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय, की हे विजेमुळे घडले आहे. कशामुळे घडले आहे, विजेमुळे. बघा इथे काय सांगितलेलं आहे, की याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची ट्रिक नाहीये. हे विजेमुळे म्हणजे घर्षण झाल्यामुळे त्यांच्यामध्ये काय झालं आहे, ते घर्षण झाल्यामुळे त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी म्हणजे विद्युत निर्माण झालं आहे. आणि त्याच्यामुळे ते घर्षणामुळे ती उष्णता निर्माण झाली आणि त्याच्यामुळे ही ट्रिक झाली. ही काय झालं आहे, ते जो फुगा आहे तो चिकटलेला आहे. तर इथेपर्यंत आपण समजलं मुलांनो. आता आपण दुसरा प्रयोग पाहणार आहोत. नमस्ते. ती काय करत आहे, पहिली बोलली जी हॅलो बोलली आणि आता दुसरी जी विद्यार्थिनी आहे ती काय करत आहे, नमस्ते करत आहे. ती कोणता प्रयोग दाखवते आपण पाहणार आहोत. आपण बघणार आहोत. आय वॉन्ट टू शो यू अ सिम्पल म्युझिकल इन्स्ट्रुमेंट. मी तुम्हाला दाखवणार आहे की सिम्पल म्युझिशियन म्हणजे काय आहे, की आय वॉन्ट टू शो यू. मी तुम्हाला दाखवत आहे. काय दाखवत आहे, बघा इथे दिलेला आहे शब्द काय आहे, आय वॉन्ट टू शो यू सिम्पल म्युझिकल इन्स्ट्रुमेंट. बघा याच्यामध्ये ती काय सांगत आहे, की मी तुम्हाला काय दाखवणार आहे, सिम्पल म्युझिकल इन्स्ट्रुमेंट म्हणजे कोणत्याही प्रकारचं इन्स्ट्रुमेंट नसताना मी तुम्हाला म्युझिक ऐकून दाखवणार आहे. म्हणजे ही किती मोठी कला आहे की जादू आहे की नाही. तर तुम्ही बोलाल हे कसं काय शक्य आहे, की जर आपल्याकडे जर इन्स्ट्रुमेंटच नाही आहे, जर साधन नाही आहे, तर आपण कशा प्रकारे आपण तुम्ही मला म्हणजे ते स्वर दाखवणार, ते इन्स्ट्रुमेंटचा आवाज काढून दाखवणार आहोत. जोपर्यंत आपल्याकडे गिटार नाही आहे, जोपर्यंत आपल्याकडे बासरी नाही आहे, आपल्याला आवाज ऐकू शकतो का आपण, नाही. पण त्याच्यासाठी आपल्याला त्या साधनांची गरज असते. परंतु ही विद्यार्थ्यांनी इथे काय प्रयोग दाखवते, ती सांगते आय वॉन्ट टू शो यू अ सिम्पल म्युझिकल इन्स्ट्रुमेंट म्हणजे मी तुम्हाला दाखवणार की कशा प्रकारे एक साधं जे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे कशा प्रकारे असतात, त्याचा आवाज देखील त्या इन्स्ट्रुमेंट सारखाच येत आहे ते दाखवणार आहेत. मग आता तुम्ही विचार कराल की हे कसं शक्य आहे, तर तेच आपण प्रयोगाच्या माध्यमातून मुलांना पाहणार आहोत. आता आपण बघणार आहोत की ते कशा प्रकारे बघा आवाज ऐकत आहे. बघा आपण बघणार आहोत. बघा देअर आर ऑल ग्लास बाउल्स. इथे काय सांगितले, की इथे काय दिले आहेत, 1 2 3 4 5 6 7 काय दिले आहेत, बाउल्स दिले आहेत. परंतु हे बाउल तुम्ही बघितले आहेत,
नक्की भेट. पण तुम्ही या बाउलमध्ये तुम्ही निरीक्षण करायचं आहे, ऑब्झर्वेशन करायचं की हे बाउल जरी दिसायला सारखे असले तरीही या बाउलमध्ये काय दिसतंय मुलांना तुम्हाला? पाणी दिसतंय, बरोबर. मग हे पाणी आता त्याचं पण निरीक्षण करायचं आहे की हे पाणी तुम्हाला सारखं दिसतंय का? तर अजिबात नाही. हे पाणी कसं आहे बघा, जो पहिलं आहे ते कसं आहे, फुल ऑफ वॉटर, म्हणजे फुल ग्लास ऑफ वॉटर, म्हणजे पूर्ण फुल ऑफ ग्लास ऑफ बाउल, ते कसं पूर्ण भरलेलं आहे. दुसरं हाफ आहे, तिसरं त्याच्या खाली आहे, तिसरं त्याच्या परत वरती आहे, त्याच्या पूर्ण खाली आहे, हे पूर्ण छोटं आहे आणि सगळ्यात छोटं आहे. म्हणजे याच्या पाण्याची जी क्वांटिटी आहे, जी मात्रा आहे, ती पाण्याची कशी आहे, कमी जास्त प्रमाण आहे. एक फुल भरले आहे त्याच्यापेक्षा कमी, त्याच्यापेक्षा कमी, त्याच्यापेक्षा कमी, म्हणजे ती मात्रा आहे ती कमी कमी होत गेलेली आहे. मग अशा प्रकारे हे बाउल ठेवले आहे म्हणून त्यांनी सांगितले देअर आर ऑल ग्लास बाउल. म्हणजे इथे काय केले की प्रत्येक ग्लासमध्ये काय केलेलं आहे, बाउल ऑल ग्लास, म्हणजे प्रत्येक ग्लासमध्ये, म्हणजे इथे काय दिलेलं आहे बघा, इथे पाणी ठेवलेलं दिसत आहे. इच बाउल ग्लास हॅज सम वॉटर इन, म्हणजे इन इट, म्हणजे इथे काय दिलं की ह्या ग्लासमध्ये तुम्हाला काय दिलं आहे, बाउलमध्ये तुम्हाला काही पाणी टाकलेलं आहे. मग इच बाउल, इचचा अर्थ काय आहे, प्रत्येकी. इचचा अर्थ काय मुलांना आपण बोलू शकतो, प्रत्येकी. इच म्हणजे प्रत्येकी. हॅव सम वॉटर इन इट, हॅव सम म्हणजे थोडे थोडे पाणी टाकलेले आहे. हॅड सम वॉटर इन इट म्हणजे त्याच्यामध्ये थोडे थोडे काय केलेले आहे, पाणी देखील टाकलेले आहे, आपण पाहू शकतो. आता पुढे काय करायचं आहे बघा, पाहणार आहोत आपण काय केलंय. प्रथम बाउलमध्ये घेतले आहेत, ते बाउल रिकामे घेतले, ते त्याच्यामध्ये आपण काय केलं आहे, कमी जास्त प्रमाणामध्ये पाणी टाकले. आता पुढे काय करायचं आहे, दिस बाउल इज फुल ऑफ वॉटर, आणि एक जो आहे तो पूर्ण काय केला आहे, परिपूर्णपणे भरून घेतलेला आहे. तसा हा बघा काठोकाठ काय केलं आहे, भरलेला आहे, तुम्ही पाहू शकता. तो काय केला आहे, पूर्ण भरलेला आहे. दिस बाउल इज फुल ऑफ वॉटर. द लार्ज बाउल हॅज व्हेरी लिटिल वॉटर इन इट, आणि जो लार्ज बाउल आहे त्याच्यामध्ये सगळ्यात कमी पाणी आहे. द लार्ज बाउल हॅज व्हेरी लिटिल, लिटिल म्हणजे काय, खूप कमी. व्हेरी लिटिल, व्हेरीचा अर्थ खूप, व्हेरी लिटिल खूप कमी काय आहे, द वॉटर इन इट, आणि याच्यामध्ये खूप कमी प्रमाणामध्ये पाणी टाकलेलं आपण पाहत आहोत. बघा आता पुन्हा त्याने बाउल, इच बाउल हॅज मोर वॉटर दॅन द बाउल ऑफ द लेफ्ट, आणि सगळ्यात जो लेफ्टचा आहे, जो डावीकडचा आहे, त्याच्यामध्ये काय टाकलं आहे, सगळ्यात जास्त काय केलं आहे, पाणी टाकलेलं आहे. आणि जो सगळ्यात शेवटचा आहे त्याच्यामध्ये काय केलं आहे, कमी पाणी टाकलेलं आहे. अशा प्रकारे तुम्हाला हे बाउल ठेवायचे आहेत. हे प्रयोग तुम्ही मुलांना घरी करायचा आहे. आता पुढे काय करायचं आहे, नाव बघा, नाव म्हणजे काय आपण शिकलोय, नाव म्हणजे आत्ता. आय विल टॅप इच बाउल, आय विल टॅप इच बाउल म्हणजे मी आता काय करणार आहे की प्रत्येक बाउलला काय करणार आहे, वाजवणार आहे, तर त्याला टॅप करणार आहे. टॅप कसं करणार आहे म्हणजे बघा, अशा प्रकारे चमचा हातात घेणार आहे, त्या चमचेने मी त्याला काय करणार आहे, वाजवणार आहे. जंटली विथ दिस स्पून, काय करणार आहे, जंटली. जंटलीचा अर्थ काय आहे मुलांना, हळुवारपणे, म्हणजे एकदम अशा जोरामध्ये जर फोडलं तर ते काचेचा ब्लाऊज आहे तर काय होणार आहे, तो फुटून जाणार आहे. जर आपण स्टीलचा जरी बाउल घेतला आणि आपण त्याच्यावर जोरामध्ये मारत आहोत तर ते पाणी सांडून जाणार आहे आणि तो वाटी देखील बाउल खाली पडणार आहे. म्हणून आपल्याला कसं करायचं आहे, जंटली करायचं आहे. जंटली म्हणजे हळुवारपणे. नाव आय विल टॅप इच बाउल जंटली विथ दिस स्पून. विथ दिस स्पून म्हणजे स्पूनच्या बरोबर, स्पून घेऊन मी काय करणार आहे, स्पूनच्या मदतीने मी काय करणार आहे, हर एक बाउलला टॅप करणार आहे. पण कसं करणार आहे, जंटली करणार आहे. तर अशा प्रकारे काय करणार आहे बघा, ती बाउलला टॅप करणार आहे हळुवारपणे. बघा अशा प्रत्येक बाउलला ती काय करणार आहे, मान. डिड यू हिअर दॅट, तुम्ही काय ऐकलं आहे का, डिड यू हिअर दॅट म्हणजे जेव्हा आपण टॅप करतो तेव्हा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचा तिथे आवाज ऐकायला येतो. म्हणजे तुम्ही ज्या ज्या बाउलला टॅप करणार त्याचा आवाज वेगळा, जो भरलेला बाउल आहे त्याचा आवाज वेगळा, जो मीडियम साईजचा भरलेला आहे त्याचा वेगळा, जो पूर्ण थोडंसं पाणी आहे, लिटिल पाणी आहे त्याचा आवाज आहे वेगळा. तर अशा प्रकारचं ती म्हणते, डिड यू हिअर दॅट, ते तुम्हाला ऐकायला येत आहे. व्हॉट अ म्युझिकल साऊंड, आणि काय आवाज येत आहे, व्हॉट अ म्युझिकल म्हणजे एक संगीतमय जो आवाज आहे, नाद आहे. साऊंडचा अर्थ काय आहे मुलांना, नाद असणे. ती कशा प्रकारे एक म्युझिकल म्हणजे संगीतमय आवाज इथे येत आहे. प्रत्येक भांड्यामधून काय येत आहे, प्रत्येक बाउलमधून हा आवाज वेगवेगळा येत आहे, वेगवेगळा आवाज येत आहे. त्याची कारण काय आहेत ते पण मी सांगितले की पाणी जे त्याच्यामध्ये क्वांटिटी आहे, ती पाण्याची क्वांटिटी किती प्रमाणामध्ये भरली गेलेली आहे त्याप्रमाणे त्याचा काय येत आहे, आवाज येणार आहे. म्हणून इथे दिले व्हॉट म्युझिकल साऊंड, काय आवाज येत आहे. डिड यू वॉन्ट टू ट्राय इट, ती काय, डिड यू वॉन्ट टू ट्राय इट, तुम्ही हे करून बघू शकता का, तुम्ही करायला आवडेल का, तुम्हाला हे करून बघायचं आहे का, असं तिथे विचारत आहे. डिड यू वॉन्ट म्हणजे तुम्हाला पाहिजे आहे का. ट्रायचा अर्थ काय,
प्रयत्न करायचा आहे तुम्हाला. हा प्रयत्न तुम्ही हा प्रयत्न करून बघू शकता. डिड यू वॉन्ट टू ट्राय इट? तुम्ही हा प्रयत्न करून बघता का? बघा, प्लीज बी केअरफुली आणि थँक्यू सांगत आहे, परंतु तुम्ही काय करा, काळजी घ्या. प्लीज म्हणजे कृपा करून, प्लीजचा अर्थ काय, कृपा करून. बी केअरफुली, काळजी घ्या. थँक्यू, आणि ती काय करत आहे, थँक्यू सांगते, म्हणजे तिचा एक्सपेरिमेंट काय झाला आहे, संपलेला आहे. तर अशा प्रकारे मुलांना आपण हा दुसरा एक्सपेरिमेंट पाहिलेला आहे. जो पहिला एक्सपेरिमेंट पाहिला तो कशाचा पाहिला आपण मुलांना, फुग्याचा पाहिला, की फुगा हा विदाऊट ग्लू म्हणजे चिकटच्या शिवाय आपण कसा काय आपण तो चिटकू शकतो, किंवा आपण कोणत्याही प्रकारचा ग्लू न लावता तो कशा प्रकारे चिटकू शकतो, हा आपण प्रयोग पाहिला. दुसरा आपण प्रयोग पाहिला की विदाऊट इन्स्ट्रुमेंट नसताना देखील आपण कशा प्रकारे तो साऊंड निघू शकतो त्या इन्स्ट्रुमेंटचा, ते देखील आपण त्याचा प्रयोग केला. की जे कप आपण त्यासाठी बाउल घेतलं, त्याचे साहित्य जे आहे की पहिल्या इन्स्ट्रुमेंटमध्ये फक्त आपण बाउल घेतला आहे पहिल्या प्रयोगामध्ये, व दुसऱ्या प्रयोगामध्ये आपण बाउल घेतलेला आहे, पाणी घेतलेलं आहे आणि चमचा घेतलेला आहे. या 3 साहित्याचा आपल्याला गरज पडणार आहे. तर अशा प्रकारे हा जो प्रयोग आहे तो देखील मुलांना तुम्ही घरी प्रयोग करून बघायचा आहे. आता आपण मुलांना बघणार आहोत. आता आपण तिसरा प्रयोग बघणार. तो काय बोलत आहे, गुड मॉर्निंग. काय बोलत आहे, गुड मॉर्निंग म्हणजे शुभ सकाळ. बघा, आता ह्या प्रयोगामध्ये काय आहे, आय एम गोइंग टू प्रेझेंट अँड एक्सपेरिमेंट. आय एम गोइंग टू प्रेझेंट अँड एक्सपेरिमेंट. मी आज एक नवीन प्रयोग किंवा एक प्रयोग करायला जात आहे, एक नवीन प्रयोग करत आहे. मग याच्याकडे काय दिसत आहे, बॉटल दिसते. या बॉटलचं काय करायचं आहे बघा, यू विल लव टू वॉच धिस. त्यांनी काय सांगितलं, यू विल लव टू वॉच धिस. तुम्हाला हा बघताना फार म्हणजे आनंद वाटेल. यू टू लव वॉच धिस, यू विल लव, आनंद होईल, तुम्हाला खूप प्रेमळ वाटेल, तुम्हाला खूप छान वाटेल हे प्रयोग बघताना. आता का छान वाटणार आहे ते देखील आपण पाहायचं आहे. दिस बॉटल होल्ड विनेगर. आता ही जी बॉटल आहे ही बॉटल कसली आहे, विनेगरची आहे. विनेगर काय आहे की एक प्रकारे बोलून विनेगरचा वापर हा आपण स्वयंपाकामध्ये देखील वापरत असतो, की खाण्याच्या प्रक्रियेमध्ये विनेगर हे वापरलं जात असतं. मग दिस बॉटल होल्ड विनेगर. विनेगर कसं आहे, हे पाण्यासारखं आहे, जे लिक्विड फॉर्ममध्ये आपल्याला आढळत असतं. दिस बॉटल होल्ड इज विनेगर. ही बॉटल अशी विनेगरची पकडायची आहे. दिस बलून होल्ड बेकिंग सोडा. आणि एक आपल्याला बलून घ्यायचा आहे आणि त्या बलूनमध्ये काय घ्यायचं आहे, आपल्याला चमच्यातून आपल्याला सोडा त्या बलूनमध्ये टाकायचा आहे. अशा पद्धतीने समजते मुलांना. दिस बलून होल्ड, काय करायचं आहे, बलून पकडायचा. होल्ड म्हणजे पकडणे, होल्डचा अर्थ काय, पकडणे. आणि बेकिंग सोडा, दिस बलून होल्ड बेकिंग सोडा, काय करायचं आहे, अशा प्रकारे त्याच्यामध्ये तो टाकायचा आहे. इथपर्यंत प्रक्रिया कळाली मुलांनो, की आपल्याला एक विनेगरची बॉटल घ्यायची आहे, एक बलून घ्यायचा आहे, एक स्पून घ्यायचा आहे, आणि स्पूनमध्ये काय घ्यायचं आहे, आपल्याला बेकिंग सोडा घ्यायचा आहे. तो कशात टाकायचा आहे, तो आपल्याला जो आपला फुगा आहे, त्या फुगा जो आपला फुगवलेला नाही, जो एम्प्टी आहे, त्याच्यामध्ये आपल्याला तोंडाच्या जवळ तो फुगा, ते सोडा, बेकिंग सोडा टाकायचा आहे. आता मुलांना पाहणार, नाव आय विल फिट द बलून ऑन द माउथ ऑफ द बॉटल लाईक दिस. आता मी काय करणार आहे की ते जे सोडा भरलेला जो बलून आहे तो कुणाच्या तोंडाच्या जे विनेगरची जी बॉटल आहे त्याच्या तोंडाला फिट करणार आहे. नाव आय विल फिट म्हणजे एकदम घट्ट बसवणे. फिट द बॉटल ऑन द माउथ ऑफ द बॉटल, म्हणजे बॉटलच्या तोंडाशी मी तो काय करणार आहे, बलून फिट करणार आहे. लाईक दिस म्हणजे ह्याप्रमाणे त्याने चित्रात दाखवल्याप्रमाणे मी काय करणार आहे, हा जो बलून आहे तो मी काय करणार आहे, विनेगरच्या बॉटलच्या तोंडाशी हा फिट करणार आहे. इथपर्यंत प्रक्रिया कळाली मुलांनो. आता बघा आपण पुढे जाऊया. आता पुढे काय करायचं आहे, नाव आय विल लिफ्ट द बलून. आणि मी काय करणार आहे, मी बलूनला उचलणार आहे. लिफ्ट म्हणजे काय करणार आहे, उचलणे आहे. नाव म्हणजे आता आहे. आय विल लिफ्ट द बलून, मी बलूनला काय करणार आहे, उचलणार आहे. बघा आता पुढे काय होणार आहे आपण बघणार आहोत. देन द सोडा विल फॉल इन द बॉटल. आता त्याने बलूनला उचललं, काय केलं, त्याच्यात टाकलं आहे आणि त्याने बलूनला उचललं आहे, बरोबर. त्याच्या तोंडाला त्याने टाकलं आणि बलूनला उचलल्यामुळे जो सोडा, बेकिंग सोडा आपण टाकलेला होता तो कुठे गेला आहे, तो बाटलीच्या तळाशी गेला आहे. देन द सोडा विल फॉल इन द बॉटल. काय सांगितलं आहे बघा इथे त्यांनी, देन म्हणजे नंतर, देनचा अर्थ नंतर. द सोडा विल फॉल म्हणजे खाली पडणे, इन द बॉटल अँड देन जस्ट वॉच. आणि आता बघा, जस्ट वॉच, आता बघा काय होणार आहे, काय वेगळी एक गंमत होणार आहे ते आपल्याला बघायचं आहे. देन द सोडा विल फॉल इन द बॉटल. अशा प्रकारचा सोडा आहे तो कुठे पडलेला आहे, त्या विनेगरच्या बॉटलच्या तळाशी गेलेला आहे. अँड देन जस्ट वॉच. आणि आता तुम्हाला काय करायचं आहे, फक्त बघायचं की काय जादू होत आहे ते पाहायचं आहे. आता बघा, द बलून फ्लो अप. काय होत आहे,
फुगा जो आहे तो आपोआप फुगत आहे विदाऊट, म्हणजे आपण त्याला फुगा, जसं आपल्याकडे जो फुगे फुगवण्याचं जे आपल्याकडे एक इन्स्ट्रुमेंट आहे ते काय करतो, आपण त्याने फुगे फुगवत असतो किंवा तोंडाने फुगवतो, परंतु आपण ते कोणतीही तशी प्रक्रिया न करता बघा हा फुगा तुम्हाला काय होत आहे, आपोआप फुगताना दिसत आहे. द बलून फ्लो अप, काय होत आहे, तो फुगताना आपल्याला दिसत आहे बघा. अशा प्रकारे तो फुगा वाढत आहे. मग आता हे काय होत आहे, त्याचं त्याने कारण सांगितले की याच्या मागची काय जादू आहे, याच्या मागची काय ट्रिक आहे ते आपण समजून घेणार आहोत. आपण वाचणार आहोत. वेन यू मिक्स द सोडा अँड विनेगर, जेव्हा तुम्ही सोडा आणि विनेगर हे मिक्स करता तेव्हा त्यांचं रूपांतर कशामध्ये होतं, कार्बन डायऑक्साईड मध्ये होत राहतं. म्हणून बघा इथे काय लिहिले, वेन यू मिक्स सोडा अँड विनेगर अ गॅस नोन ॲज कार्बन डायऑक्साईड फॉर्म. मग त्याचं कार्बन डायऑक्साईडच्या फॉर्ममध्ये म्हणजे रूपांतरित त्याचं होत असतं आणि म्हणून तुम्ही काय बघा अशा प्रकारे तो फुगा फुगवण्याचं हे काम होतं. तर अशा प्रकारे म्हणून हा प्रयोग आपल्याला कळाला की जो पहिला जो प्रयोग होता तो फुग्याचा होता की आपण जो विदाऊट ग्लू कशा प्रकारे वॉलला चिपकवू शकतो त्याचा प्रयोग पाहिला. दुसरा जो प्रयोग पाहिला की विदाऊट इन्स्ट्रुमेंट कशा प्रकारे आपण इन्स्ट्रुमेंटचा आवाज ऐकू शकतो, ते देखील ट्रिक पाहिली. तर तिसरा प्रयोग होता आपण पाहिला की कशा प्रकारे आपण फुगा न फुगवता देखील फुगा कशा प्रकारे आपण फुगवू शकतो. आपण हे पाहताना देखील आपल्याला खूप मजा आली की आता पुढे काय होणार आहे, पुढे काय होणार आहे हे देखील आपल्या प्रयोगाच्या माध्यमातून पाहिलंय. हा प्रयोग देखील तुम्ही मोठ्याच्या मदतीने मुलांना घरी करून पाहायचा आहे. तर अशा प्रकारे मुलांना पाहिलं की का होतं याचं कारण देखील तुम्हाला कळलं की जेव्हा आपण विनेगर आणि जो सोडा आहे तो एकत्रित केला, सोडा अँड विनेगर जेव्हा तुम्ही मिक्स करता तेव्हा कार्बन डायऑक्साईड फॉर्ममध्ये त्यांचं ट्रान्सपोर्ट होते, त्याचं फॉर्ममध्ये जे तो रूपांतरित होत असतो. तर अशा प्रकारे मुलांना हा प्रयोग आपण इथे करून पाहिलेला आहे की कशा प्रकारे हा फुगा फुगत आहे. तर बलून ब्लो अप बिकॉज ऑफ द गॅस, काय सांगितलं आहे की हा जो फुगा फुगत आहे त्याचं मेन कारण काय आहे की त्याचं वायू हे कारण आहे. कारण तो कार्बन डायऑक्साईड वायूमध्ये त्याचं रूपांतर झाल्यामुळे तो फुगा काय करत आहे, फुगत आहे. हे त्याच्या मागचं कारण आहे. याच्यामागे कोणतीही मॅजिक नाही आहे, याच्यामध्ये सायन्सचं लॉजिक आहे मुलांना. तर अशा प्रकारे आपण पाहिलं की कशा प्रकारे हा फुगा फुगलेला आहे. द बलून्स ब्लो अप बिकॉजचा अर्थ काय आहे, बिकॉजचा अर्थ काय आहे, कारण आहे. बिकॉज ऑफ दिस गॅस, कारण त्या गॅसमध्ये वायूमुळे हा फुगा काय झालेला आहे, फुगलेला आहे. आपण त्याचं पाहिलेलं आहे. थँक्यू फॉर वॉचिंग माय एक्सपेरिमेंट. त्यांनी काय सांगितलं की थँक्यू फॉर माय वॉचिंग एक्सपेरिमेंट, म्हणजे तुम्ही माझा प्रयोग बघितल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. म्हणून त्यांनी धन्यवाद म्हणजे आभार प्रकट केलेले आहे. आता आपण पाहणार आहोत जो चौथा प्रयोग, आपले 3 प्रयोग बघून झालेले आहेत ते तुम्ही नीट समजून घेतलेले आहेत हे मला पूर्ण खात्री आहे. आता आपला जो शेवटचा प्रयोग आहे तो देखील आपण पाहणार आहोत मुलांनो. तो कोणता आहे आपण पाहणार आहोत. बघा, आय एम गोइंग टू शो यू समथिंग दॅट लुक लाईक मॅजिक. मी तुम्हाला दाखवत आहे, एक नवीन प्रयोग दाखवत आहे की जो काय आहे की लुक लाईक दिस मॅजिक, म्हणजे एक जादूच्या प्रयोगासारखा मी तुम्हाला माझा एक प्रयोग तुम्हाला दाखवणार. आय एम गोइंग टू शो यू समथिंग, मी तुम्हाला काहीतरी दाखवणार, जादूसारखंच काहीतरी मी तुम्हाला दाखवणार आहे. मग ते काय दाखवणार आहे बघा, इथे तुम्हाला काय दिसत आहे, मॅग्नेट दिसत आहे आणि ते तुम्हाला लोखंडाचे खिळे दिसत आहेत. हे लोखंडाचे खिळे कुठे वापरतात मुलांनो, जेव्हा आपण एखादं वुडनचं काम असतं, जेव्हा एखादं लाकडाचं काम असतं बनवण्याचं, एखादं सोफा सेट म्हणा किंवा टिपॉय म्हणा, तेव्हा ते खिळे ठोकले जातात, त्यासाठी त्याचा उपयोग होतो. आणि हे देखील लोखंड आहे, हे देखील लोखंड आहे. दोन्ही काय, एक मॅग्नेट आहे, लो चुंबक आहे आणि हे देखील काय लोखंडाचे खिळे आहेत. हे समजून घेतलेलं आहे. साहित्य त्यांनी घेतलेलं आहे. साहित्य मी तुम्हाला सांगितलं आहे की हे साहित्य काय आहे. आपण प्रयोगाला सुरुवात करणार आहोत. आता प्रयोग काय आहे आपण बघणार आहोत. बट इट्स नॉट मॅजिक, इट इज अ सायन्स. म्हणजे हे काही मॅजिक नाही आहे, हे काय आहे, विज्ञान आहे, सायन्स आहे. मग ते कशा प्रकारे आहे ते एक्सप्लेन करत आहे ते आपण पाहणार आहोत. बट इट्स नॉट मॅजिक. बघा, दिस इज अ मॅग्नेट. आता मी मगाशी सांगितलं हे काय आहे, मॅग्नेट आहे, काय लोखंड आहे, लोह आहे. हे दोन्ही कोणते प्रकार आहेत, लोह आहेत. तर ते काय करत आहेत बघा, पाहणार आहोत. इट अट्रॅक्ट टुवर्ड्स इटसेल्फ एव्हरीथिंग दॅट इज मेड ऑफ इट. काय सांगत आहे, इट अट्रॅक्ट टुवर्ड्स इटसेल्फ, ते एकमेकांना काय करते, आकर्षित करते. एव्हरीथिंग दॅट इज मेड ऑफ आयर्न, आणि सगळं काही लोखंडाने बनलेलं आहे. हे एकमेकांना काय करत आहेत, आकर्षित करत आहेत. की जर आपण त्याच्या लोखंडाच्या जवळ ते काय करतं, त्याला अट्रॅक्ट करतं, ते स्वतःहून खेचण्याचं काम करतं. म्हणून त्याला अट्रॅक्ट म्हणजे काय करणं, आकर्षित करणं. इट अट्रॅक्ट टुवर्ड्स, ते इट सेल्फ, ते स्वतःला एकमेकाला काय करतात, एकमेकावर अट्रॅक्ट करतात किंवा ते स्वतःला एकमेकांना आकर्षित करून घेतात. जेव्हा दोन लोखंडाच्या वस्तू एकत्र येतात तेव्हा ते एकमेकांना आकर्षित करतात. एव्हरीथिंग दॅट इज मेड ऑफ आयर्न, आणि हे जे सर्व काही बनलं आहे ते कशाने बनलं आहे, लोखंडाने बनलं आहे. मग आता ती काय जादू करणार आहे आपण पाहणार आहोत मुलांनो. याच्यामध्ये बघा, जस्ट वॉच, त्यांनी सांगितलं जस्ट वॉच. बघा,
इट ड्रॉ द क्लिप्स थ्रू एअर. बघा इथे सांगितलं की इट ड्रॉ द क्लिप्स थ्रू एअर, की हवेच्या मार्फत ते काय करते बघा, क्लिप्स काय करत आहे, जवळ घेण्याचा तो प्रयत्न कर. जस्ट वॉच मी बघा, इट ड्रॉ द क्लिप्स थ्रू एअर, हवेच्या मदतीने काय होत आहे. आय विल पुट द क्लिप इन अ ग्लास बाउल. मी काय केलं आहे, मी काय केलंय, जे ग्लास जे बाउल आहे त्या ब्लाउजमध्ये मी काय टाकले आहे, बाउलमध्ये एक जे खिळे आहेत जे लोखंडाचे आहेत ते काय केले आहेत, टाकलेले आहेत. आता पुढे ती काय करणार आहे आपण पाहणार आहोत. इट ड्रॉ द क्लिप थ्रू अ ग्लास, आणि बघा ते कशा प्रकारे ते खेचण्याचं काम करत आहे. ती काय करत आहे, तिने जमिनीवर हे खिळे टाकलेले आहेत आणि जमिनीवर खिळे टाकल्यावरती काय करत आहे, त्याचे मॅग्नेट जे आहे ते त्याच्या जवळ घेत आहे. जस्ट वॉच इट ड्रॉ द क्लिप थ्रू द एअर, आणि ते चिपकत आहे, ते पाहू शकता. बघा आय शॅल पुट द क्लिप इन अ ग्लास बाउल, आणि आता मी काय केलं आहे, एका काचेच्या ग्लास बाउलमध्ये ते काय केलं आहे, ते खेळ ते टाकले जमिनीवरून, मी त्या बाउलमध्ये टाकलेले. बघा जमिनीवरून ते बाउलमध्ये टाकले, ते बाउलमध्ये जरी टाकले तरी ते काय होत आहेत, ते चिपकले जात आहेत. आता पण मी काय करत आहे, इट ड्रॉ द, बघा इथे काय दिलं आहे, इट ड्रॉ द क्लिप थ्रू ग्लास, मी ग्लासमध्ये जरी टाकले तरी ते काय होत आहेत, ते खेचले जात आहे. आय शॅल पोर सम वॉटर इन द बाउल, मी काय केलं आहे की त्या बाउलमध्ये मी थोडं पाणी देखील टाकलं. पोर म्हणजे ओतले, काय टाकलं आहे, वॉटर म्हणजे पाणी, मी त्याच्यात पाणी टाकलं आहे. आता हे तुम्हाला काय दिसत आहे, पाणी टाकलं आहे त्या कशामध्ये, बाउलमध्ये. इट ड्रॉ द क्लिप्स थ्रू वॉटर अँड थ्रू ग्लास, आणि त्या ग्लासमधून देखील काय होत आहे, ते पाणी टाकलं तरी पण त्याच्यातून ते खिळे परत आपल्याला ते उचलताना आपल्याला दिसत आहे. बघा इट ड्रॉ द क्लिप्स थ्रू वॉटर अँड थ्रू ग्लास, इथे काय दिलं, इट ड्रॉ क्लिप्स थ्रू वॉटर, म्हणजे पाणी जरी टाकलं तरी पाण्याच्या माध्यमातून देखील, पाण्यातून देखील ते काय करत आहेत, ते येत आहेत, काय खिळे येत आहे, म्हणजे ते काय करत आहेत, स्वतःला आकर्षित करत आहेत. याच्यातून पाहू शकता. डू यू वॉन्ट टू ट्राय इट, तुम्हाला हे करून बघायचं आहे का, तुम्ही हे करून बघण्याचा प्रयत्न करता. ट्राय इट विथ पेपर, आता आपण पेपरवर ट्राय करणार आहोत. काय आहे, हा जो पेपर आहे तो पेपर, की पेपरवर आपण टाकून बघूया की ते पेपरवर आपल्याला उचलता येतात का. मग आता ती पेपर टाकते बघा, मग ती पेपर देखील उचलत आहे आणि मग ती काय बोलत आहे, थँक्यू बोलत आहे. तर अशा प्रकारे आपण जे पाहिलं आहे की जे सायन्स आहे, ते सायन्स म्हणजे काय आहे, विज्ञान आहे. या विज्ञानाच्या माध्यमातून मुलांना आपण पाहिलं आहे की कोणकोणते आपण प्रयोग करू शकतो. म्हणजे सायन्सच्या माध्यमातून पहिले म्हणून सांगितलं की सायन्स फन फेअर आहे, की सायन्स म्हणजे फन म्हणजे काय, मज्जा, आणि फेअर म्हणजे जत्रा आहे, की सायन्सची मजेशीर अशी ती जत्रा आहे. या जत्रेमध्ये मुलांना आपण 4 प्रयोग पाहिले. या 4 प्रयोग म्हणजे पहिला फुग्याचा पाहिला, की कशा प्रकारे विदाऊट ग्लू आपण तो फुगा चिटकू शकतो. त्याच्याबद्दल आपण पाहिलं की जे साहित्य आहे फक्त फुगा आहे, बरोबर मुलांनो, की तो कशा प्रकारे आपण वॉलला चिटकला गेला आहे, कशामुळे झाला आहे मुलांनो, की ते घर्षणामुळे झालेलं आहे. दुसरा आपण प्रयोग पाहिला की कशा प्रकारे विदाऊट इन्स्ट्रुमेंट आपण कशा प्रकारे साऊंड, म्युझिकल साऊंड काढू शकतो. मग त्याच्यासाठी देखील आपण जे साहित्य घेतलं होतं, बाउल घेतलं होतं, पाणी घेतलं होतं आणि चमचा घेतलं होतं, आणि प्रत्येक बाउलला तो टॅप केला होता आणि कशा प्रकारे त्याचा वेगवेगळा आवाज आला, कारण आपण वेगवेगळ्या जे बाउल होते त्या बाउलमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या क्वांटिटीमध्ये पाणी टाकलं होतं, कमी अधिक जास्त प्रमाणामध्ये पाणी टाकलेलं होतं, त्याच्यामुळे तेव्हा साऊंडमध्ये फरक पडला. आपला जो तिसरा जो प्रयोग होता, त्या तिसऱ्या प्रयोगामध्ये देखील मुलांना पाहिलं की कशा प्रकारे जो फुगा आपण न फुगवता देखील तो आपोआप फुगतो. त्याच्यासाठी देखील मुलांना पाहिलं की कशा प्रकारे जो बेकिंग सोडा आहे आणि व्हिनेगर आहे याच्या मदतीने जो कार्बन डायऑक्साईड तो फॉर्म होतो आणि त्याचं रूपांतरित झाल्यामुळे तो फुगा फुगला जातो. हा प्रयोग देखील आपण मजेशीर पाहिलं की आता काय होणार याची उत्सुकता होती. त्याचप्रमाणे आपण जो चौथा प्रयोग मुलांना मुलांनी करून पाहिला की जे आयन आहे, जे लोखंड आहे, ते कशा एकमेकांना आकर्षित करून घेतं. मग ते मोकळ्या पृष्ठभागावर कशा प्रकारे आकर्षित करतं, पेपरवर कशा प्रकारे ते ओढून घेतं, त्याचप्रमाणे काचेच्या बाउलमध्ये ओढून घेतं आणि पाणी असताना देखील त्या पाण्यातून देखील कशा प्रकारे खेचून घेतं. हा प्रयोग देखील आपण याच्यामध्ये पाहिलाय. तर अशा प्रकारे मुलांना आपण 4 प्रयोग पाहिले. या 4 प्रयोगमध्ये आपण मुलांना जे एक्सपेरिमेंट केले आहेत ते तुम्ही बघितले आहेत, ते समजून घेतलेले आहेत आणि हे प्रयोग तुम्ही नक्की घरी करून बघायचे आहेत. तर अशा प्रकारे मुलांना हा पाठ मी तुम्हाला समजून सांगितला, जो सायन्स फन फेअर म्हणजे विज्ञानी जे मजेशीर जत्रा आहे, याच्या माध्यमातून मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेमध्ये हा जो प्रयोग आहे की सर्व प्रयोग तुम्हाला समजून सांगितले आहेत, सोप्या भाषेत सांगितले आहे, चित्रकरणाच्या माध्यमातून आणि स्पष्टीकरणाच्या माध्यमातून ते तुम्हाला अधिक समजले आहेत, मला पूर्ण खात्री आहे. भेटूया एका नवीन पाठाकडे, एका नवीन भागाकडे. तोपर्यंत धन्यवाद.